रोहित पवारांच्या आईने उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनंदा पवारांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। तर बारामती लोकसभा मतदारसंघातून आता बातमी समोर येते, रोहित पवारांच्या आईंनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। बारामतीमधून ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। बारामतीत लोकसभा मतदारसंघातून सुनंदा पवार यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। रोहित पवार यांच्या आई यांनी हा उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। पुढारीचे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर आपल्या सोबत आहेत। पांडुरंगजी, रोहित पवारांच्या आईंनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, काय नेमकी माहिती आहे? निश्चित बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 19 एप्रिल अखेरची तारीख आहे। आतापर्यंत 52 जणांनी अर्ज भरलेत आणि सुप्रिया सुळे ही 18 एप्रिलला अर्ज भरणार आहे। त्यापूर्वीच सुनंदा पवार यांनी अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर सुनंदा पवार यांचा अर्ज हा डमी असणार आहे हे जवळपास निश्चित आहे। सुनेत्रा पवार यांच्या बाजूने जसे अजित पवारांचा डमी अर्ज असणार आहे तसं त्याच पद्धतीने सुनंदा पवार यांनी सुद्धा अर्ज घेतलेला आहे। त्यामुळं घरातलेच उमेदवार हे डमी असणार आहे ही मला वाटतं मोठी महत्त्वाची बातमी आहे। याच्यात भविष्यात काही गडबड झाली, उमेदवारी अर्ज बाद झाली तरी हा पवार कुटुंबातला संघर्ष हा पवार विरुद्ध पवार अशाच पद्धतीचा बघायला मिळेल, मला वाटतं यावरून हे दिसतंय। निश्चित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। रोहित पवारांच्या आई यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनंदा पवारांनी उमेदवारी अर्ज घेतलाय।